शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 15 मधून नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे हे जे राहतं त्यांचं जे घर आहे त्या घराच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळे कागदपत्र सर्व पुरावे तपासले असता ती जी जागा आहे ती महानगरपालिकेची शाळा क्रमांक 10 आणि महानगरपालिकेची शाळा क्रमांक 25 करिता ते राखीव आहे. आणि अशा जागेवर त्यांनी जवळपास 4000 स्क्वेअर फूटचा आलिशान असा बंगला बांधून त्या ठिकाणी एका पिण्याच्या पाण्याचं टाकी देखील होतं. ते टाकी त्यांनी पाडलं. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता वहिवाट होती, रस्ता होती, ते रस्ता देखील त्यांनी बंद केलाय. अशा प्रकारे महानगरपालिकेच्या शाळेकरिता आरक्षित असलेल्या जागेवर स्वतःचा आलिशान बंगला बांधून ते त्यांच्या राजकीय पदाचा आणि त्यांच्या संविधानिक पदाचा दोन्हीही पदाचा ते गैरवापर करत आहेत असं आपल्या निदर्शनात आलेलं आहे. आणि त्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यांनी घर नोंदणी करत असताना स्वतःचे नाव येऊ नये याकरिता त्यांनी स्वतःच्या सख्या भावाचं नाव गौसू मध्ये 601 क्रमांक त्याचं नोंदणी आहे, त्याचे देखील पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि ते ज्यांच्या नावाने आहे ते जीवन विलास शिंदे म्हणजेच त्यांचे सख्खे भाऊ. आणि यानंतर कोल्हापूर चाळीमध्ये एक समाज मंदिर आहे. त्या समाज मंदिरला भाडे तत्वावर महानगरपालिकेनं त्यांना दिलं होतं आणि ते दिलं होतं 2014 ला 3 वर्षाकरिता. आता 3 वर्षाकरिता दिल्या असताना त्याचे मुदत संपून देखील संबंधित महापालिकेनं ती जागा आपल्या ताब्यात घेतलेली नाही. आज ताब्यात ते एकता मित्र मंडळ बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याकडेच आहे. याचे अध्यक्ष स्वतः श्रीदेवी फुलारे यांचे पती जॉन अंजन फुलारे आहेत. आता त्याचे जे बिल आहे ते सुद्धा त्यांनी थकीत ठेवलेलं आहे. आणि यासोबतच महानगरपालिकेने यापेक्षा अतिशय गंभीर बाब, अनेकांना असा प्रश्न पडतो की अतिक्रमणची जागा आहे मग याच्यावर प्रशासकीय पाठपुरावा काही आपण केलेला आहे का? तर प्रशासकीय पाठपुरावा केला असताना आमच्या हे निदर्शनात आलं की महानगरपालिकेनं भूमी अभिलेख कार्यालयाच्या मार्फत मोजणी करून घेतलं आणि त्या मोजणीकरिता महानगरपालिकेने तब्बल 44,000 रुपये मोजलेले आहेत. म्हणजे महानगरपालिकेने सर्वसामान्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा 44,000 रुपये त्या जागेच्या मोजणीकरिता लावले आणि हे केले 2021 ला. म्हणजे ह्याला देखील जवळपास 5 वर्ष उलटून गेलेले आहेत. म्हणजे मोजणी होऊन देखील त्यांचं जे घर आहे ते अद्याप महानगरपालिकेनं पाडलेलं नाही, डिमॉलिश केलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की महानगरपालिका या सगळ्या बाबीकडे डोळेझाक करत आहे. आणि हे ह्यापेक्षा आणखीन एक गंभीर बाब आहे की हे जे नगरसेविक आहेत, आम्ही जे म्हणतो की हे पदाचा गैरवापर करतात, मग ते राजकीय दबाव असेल, प्रशासकीय दबाव असेल, त्यांचं आणखीन हास्यास्पद बाब अशी आहे की पुन्हा त्यांनीच महानगरपालिकेला अर्ज करून पुन्हा त्यांना नोकरीवर घ्यायला शिफारस केलं. म्हणजे तुमच्या पदाचा तुम्ही पोरखेड लावलेला आहे का? अशा प्रकारे सतत सर्वसामान्य जनतेवर मुजोरी करणं, आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर दडपशाही आणण्याचा प्रयत्न करणं हे वारंवार यांच्याकडून होत आहे. आणि अशा प्रकारे जर एखादा नगरसेवक, चालू नगरसेवक जर अशा प्रकारे पदाचा गैरवापर करत असेल आणि जर महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण करत असेल तर त्या नगरसेवकाचं पद हे रद्द झालं पाहिजे. आणि त्या नगरसेवकांनी जे घर बांधलेलं आहे ते घर पूर्णतः डिमॉलिश झालं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही उद्या आक्रमक असं आंदोलन सगळ्या आमच्या भागातले युवक असतील आणि आजपर्यंत यांनी ज्यांना त्रास दिले, विशेष करून कारण मला जेव्हा मी या प्रकरणाला हाताळतोय तेव्हा मला अनेक शेकडो नागरिकांचे फोन येतात. अनेक शेकडो असे प्रसिद्ध वकील आहेत
असे शेकडो प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय नेते आहेत, सगळ्यांना ह्यांनी त्रास दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांच्या मला फोन येतात की तुम्ही जे करताय ते योग्य करताय. पण आता या सगळ्यांना मला विनंती करायचं आहे की आम्ही जेव्हा पाऊल उचलतोय तेव्हा तुम्ही देखील आमच्या ताकद वाढवण्यासाठी आमच्या सोबत उभे राहा. उद्याच्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी आमच्या सोबत आंदोलनात सामील व्हा. ज्या ज्या नागरिकांना त्रास झालाय त्या सगळ्यांनी उद्याच्या आंदोलनात, बहुतांश नागरिक उद्या येणार आहेत, परंतु यांच्या दबावाला घाबरून, यांच्या राजकारणाला घाबरून काही जण येत नाहीत पुढे. परंतु आम्ही जास्तीत जास्त लोकांना घेऊन उद्याचं आंदोलन यशस्वी करणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही एखादा सर्वसामान्यांनी 4 फूट जर जागा बळकावली महानगरपालिकेची तर रातोरात त्याच्यावर तुम्ही बुलडोजर चालवता, रातोरात त्यांचे जे उद्ध्वस्त करता संसार. आणि ह्या नगरसेवकांनी 4000 स्क्वेअर फूट बळकावलेले आहे. मग तुम्ही अशा लोकांना का बळ देताय? आणि जेव्हा अधिकाऱ्यांना आम्ही बोलायला जातो त्यावेळेस हे लोक म्हणजे अशा पद्धतीचे कामं करतात की त्यांना म्हणजे बोलण्यासारखी त्या परिस्थिती राहिलेलीच नाही. त्यांना अर्ज करून देखील, आता महानगरपालिकेला आम्ही एक अर्ज केला होता की आम्ही 15 ऑगस्टला आंदोलन करणार आहे. त्यावेळेस त्यांनी उत्तर असं दिलं की तुम्ही आंदोलनाचा पर्याय नमूद करून दिलेला अर्ज प्रशासनास वेठीस धरून दबाव तंत्राचा वापर करीत असल्याचा आहे. म्हणजे आम्ही 15 ऑगस्टला आंदोलन करणार असं जेव्हा अर्ज देतो तेव्हा तुम्हाला वाटतं की आम्ही दबाव तंत्राचा वापर करतोय. मग ही लोक महानगरपालिकेची जे शाळेसाठी राखीव जागा आहे, जे गोरगरिबांच्या लेकरांसाठी राखीव जागा आहे, ती जागा बळकावून आलिशान बंगला बांधून त्या बंगल्यात एसीची हवा खातात, तेव्हा तुम्हाला दबाव तंत्राचा वापर दिसत नाही का? हा माझा आयुक्तांना प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या प्रशासनाला हा प्रश्न आहे. त्यामुळं आणखी हे म्हणतात की सदर बाब शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारी ठरते. सबब आपणास याद्वारे आंदोलनापासून परावृत्त करण्यात येत आहे. आम्ही ते आंदोलन केलं नाही 15 ऑगस्टला, आम्ही सरकारने केलं, पण आयुक्तांना अनेक महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय, अर्ज देतोय, प्रत्यक्ष भेटून आम्ही सांगितलंय. आणि असं नाहीये की आम्ही मोगम आरोप करतोय, आम्ही पुराव्यासहित आरोप करतोय, नकाशासहित आरोप करतोय. तर या आरोपांवर ह्यांनी ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि जर आयुक्तांनी आणि महानगरपालिका प्रशासनाने जर ठोस भूमिका घेऊन कठोर कारवाई नाही केली तर आम्ही पुढे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सीएम आपले 20 तारखेला येणार असं आम्हाला समजलेलं आहे, तर जर उद्याच्या आंदोलनानंतर जर आयुक्तांनी ठोस कारवाई केली नाही, आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही, कठोर भूमिका घेतली नाही, तर 20 तारखेला सीएम साहेबांच्या ताब्यासमोर सुद्धा आम्ही जायला मागे पुढे बघणार नाही. धन्यवाद.